रामांचा जन्म भर दुपारी झाला तर श्रीकृष्णाचा मध्यरात्री मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट, यमुना दुथडी भरून वाहत असताना श्रीकृष्ण जन्म झाला. जीवनात कृष्ण पक्षाचा अंधार दाटला असताना, निराशेचे ढो भरली असताना, डोळ्यांमधून आसवांच्या धारा वाहत असताना, सर्व मार्ग खुंटले असताना, हृदयाची यमुना दुतडी भरून वाहू लागते, यावेळी श्रीकृष्ण जन्म घेतात. जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन झाले, तेव्हा तेव्हा प्रभूने पृथ्वीवरती अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे. अशातच श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरामध्ये प्रभू कृष्णांनी अवतार घेतला. स्वयंप्रभू या दिवशी पृथ्वीवरती अवतरित झाले, म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी या रूपात साजरा केला जातो. या दिवशी स्त्री पुरुष रात्री 12 वाजेपर्यंत व्रत ठेवतात. मंदिरामध्ये झाक्या सजवण्यात येतात आणि देवाला पाळण्यात झोका दिला जातो. अनेक ठिकाणी दहीहंडी आणि मटकी फोड देखील आयोजित केलं जातं. कृष्ण जन्माष्टमी कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि आपण या दिवशी पूजा कशी करायची याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. देवतेच्या आसनाखाली आपल्याला रांगोळी काढायची आहे. त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करत असलेल्या बाळकृष्णाचे षोडोपचारे आपल्याला पूजन करायचं आहे. अभिषेकाचं साहित्य तुम्हाला दाखवते. एका ह्याच्यामध्ये पेल्यामध्ये मी चंदन पाणी घेतलेलं आहे, एका पेल्यामध्ये पंचामृत घेतलेलं आहे, एक तुपाचा दिवा, स्वच्छ पाणी, तुळशीपत्र आपल्याला लागणार आहेत या पूजेमध्ये. पिवळी फुलं घेतलेली आहेत, लाल फुलं घेतलेली आहेत, हळदी कुंकू घेतलेलं आहे, वस्त्र घेतलेलं आहे. इथे पहा गणपती बाप्पांची एक मूर्ती घेतलेली आहे. बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. त्यांना घालण्यासाठी नवीन वस्त्र घ्यायचे आहेत, अत्तर घ्यायचं आहे आणि सर्व पूजेचं साहित्य घेऊन त्यानंतरच आपल्याला पूजेसाठी आपण बसणार आहोत. कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्टला सोमवारी साजरी केली जाणार आहे. अष्टमी तिथीची सुरुवात 26 ऑगस्ट पहाटे 3:40 आणि अष्टमी तिथीची समाप्ती 27 ऑगस्ट पहाटे 2:20 होणार आहे. तर दहीहंडी 27 ऑगस्टला मंगळवारी साजरी केली जाईल. कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12:45 पर्यंत असेल. यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल. तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली नित्याची कामं आवरायची आहेत. नंतर या दिवशी सूर्याला अर्घ्य देऊन आपण दिवसाची सुरुवात करणार आहोत. घरातील स्वच्छता, त्याचबरोबर देवपूजा आपल्याला छान अशी करायची आहे. इथेही आपल्याला या दिवशी कृष्णपूजा करणार आहोत आणि रात्री 12 वाजता या 12 ते 12:45 पर्यंत आपल्याला श्रीकृष्णांची विशेष पूजा म्हणजे जन्मोत्सव साजरा करायचा आहे. तर जन्माष्टमी 26 ऑगस्ट सोमवारी आहे. तर या दिवशी चौथा श्रावणी सोमवारही आहे. या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आलेला आहे. भगवान शंकरासह श्रीकृष्णांची या दिवशी विशेष पूजा केली जाईल. शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिकच खास मानला जात आहे. तर इथे पहा रात्री 12लाही आपल्याला पूजा करायची आहे. तर सर्वप्रथम मी दीप प्रज्वलित करून घेतलेले आहेत. दिव्याला सर्वप्रथम हळदी कुंकू, फुलं, अक्षदा व्हायची आहेत. दीप पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला श्री गणेशाचं पूजन करायचं आहे. एखाद्या पाटावरती आपल्याला श्री गणेशावरती चंदन पाणी, पंचामृत, स्वच्छ पाणी यांनी अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची आपल्याला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर या दिवसाचं विशेष सांगायचं म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जर लहान बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता आणि या दिवशी यथासांग षोडोपचारे बाळकृष्णांची आपल्याला पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घेऊयात. त्यानंतर अक्षदांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची आपल्याला इथे स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना वस्त्र, गंध, फुलं, अक्षदा, दीप, धूप आपल्याला दाखवून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. तर इथे पहा
बाळकृष्णांना आपण अभिषेक घालून घेणार आहोत. तर रात्री 12 वाजता ही आपल्याला पूजा करायची आहे आणि 45 मिनिटांमध्ये ही आपल्याला पूजा आटोपून घ्यायची आहे. त्यासाठी पूजेची सर्व तयारी आपल्याला आधीच करून आपण घेणार आहोत. तर इथे पहा, भगवान श्रीकृष्णांवरती आपल्याला शंखाच्या साह्याने अभिषेक करायचा आहे. बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत. भगवान महाविष्णूंच्या हातातील अनेक आयुधांमध्ये शंखाला स्थान आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व आहे. साहजिकच पूजेमध्ये शंखाला मानही आहे. शंख रणवाद्य म्हणून गौरवले गेलेले आहे. मंगल कार्यातही शंखध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाहीत. महाभारतात युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांजवळ पांचजन्य शंख होता. शंख असतो तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं वास्तव्य असते, त्यामुळे विष्णू पूजेत शंखपूजेला विशेष महत्त्व आहे. तर ही पूजा आपण घरातील सर्वांनी एकत्रित बसून ही पूजा आपण करणार आहोत. मुखामध्ये सतत हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला मुखामध्ये सतत जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजे टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती आपल्याला श्रीकृष्णांची आवडती गाणी, भजन हे सर्व आपल्याला लावून त्यानंतर आपण पूजा करायची आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्णांच्या बाललीला त्याचबरोबर श्रीकृष्णांच्या कथा या दिवशी नक्कीच ऐकायच्या आहेत. दक्षिणावर्ती शंखाने आपल्याला अभिषेक नक्कीच करायचा आहे, कारण ते शुभ मानलं जातं. रात्री कृष्ण चालीसा किंवा विष्णू सहस्रनामाचा आपल्याला पाठ करायचा आहे, त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. भगवान श्रीकृष्णांना तुळशीची खूप आवड आहे, म्हणूनच जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची संबंधित काही खास उपाय देखील आपण या दिवशी करू शकतो. जन्माष्टमीच्या दिवशी आपण तुळशीसमोर भगवान कृष्णांच्या 4 नावांचा उच्चार करायचा आहे. गोपाळ, गोविंद, देवकीनंदन आणि दामोदर. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतील. असे मानले जाते की या दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी नक्कीच दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते. श्रीकृष्णांना नैवेद्य अर्पण करताना त्यात तुळशीची पाने जरूर घालायची आहेत. तुळशीच्या उपस्थितीशिवाय देव अन्न स्वीकारत नाहीत. जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावरती भगवान श्रीकृष्णांना आपण तुळस अर्पण करणार आहोत. या दिवशी चुकून ही तुळशीची पाने तोडायची नाहीत. यानंतर बाळकृष्णांची मूर्ती आपण स्वच्छ कोरड्या कपड्याने कोरडी करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढील पूजा करणार आहोत. इथे पहा, मी इथे एक चौरंग मांडलेला आहे. त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण बाळकृष्णांची मूर्ती त्याच्यावरती ठेवणार आहोत. तर त्याआधी आपल्याला बाळकृष्णांना नवीन वस्त्र घालायचे आहेत. त्याआधी आपण त्यांना अत्तर लावून घेऊयात. लहान बाळांना जसं आपण आंघोळ घालतो, त्यांचा साजशृंगार करतो, तर या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी तसंच आपल्या बाळकृष्णांची सेवा आपल्याला करायची आहे, त्यांचा साजशृंगार करायचा आहे. बाळकृष्णांना आपल्याला चंदन लावायचं आहे. तर जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णांना अर्पण करा. श्रीकृष्णांना बासरीची आवड आहे, त्यामुळे आपल्या जातकांना संकटातून मुक्ती मिळते. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्णांच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करायची आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो, तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी देखील दूर होतात.
तर अशी बाळकृष्णांची मूर्ती ही माझ्याकडे आहे, तर त्याची सुद्धा मी इथं पूजा करणार आहे. तर या दिवशी गाई वासराची पूजा करायला विसरू नका. तर गाई वासराची मूर्ती असेल तर ही आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे. शंख ठेवायचा आहे, बाळकृष्णांना तुळशीपत्र व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे. दुधापासून तयार होणारं श्रीखंड हे श्रीकृष्णांचं प्रचंड आवडतं मानलं जातं. कन्हैयांना नेहमीच माखन चोर असंही म्हटलं जातं. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांना श्रीखंड आणि मिश्री अर्पण केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात. याशिवाय धनिया पंजिरी देखील श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या पदार्थांचा नैवेद्य दिल्यास कन्हैया प्रसन्न होतात. खव्यापासून तयार झालेल्या पेढ्याचा नैवेद्य श्रीकृष्णांना दिल्यास कुटुंबात गोडवा निर्माण होतो. कुरकुरीत घेवर श्रीकृष्णांना अर्पण केल्यास ते भक्तांवरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर पंचमेवा पाक म्हणजे जन्माष्टमीला लोक घरी पंचमेवेचा पाक बनवतात. ते बनवण्यासाठी तुम्हाला मखाना, दाणे, टरबूज, मनुका आणि काजू लागतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. हे सर्व एकत्रित करून त्याचा पाक बनवायचा आहे आणि तो प्लेटमध्ये पसरवायचा आहे. सुकल्यानंतर बाहेर काढायचा आहे आणि त्याचे तुकडे करून आपल्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा नैवेद्य दाखवू शकता. पंजिरी, लोणी, त्याचबरोबर जो आपला गोपाळ काला असतो त्याचाही नैवेद्य आपल्याला बाळकृष्णांना दाखवायचा आहे. लोणी, खडीसाखर, दूध, तूप, दही आणि मेवा अत्यंत महत्त्वाचे पदार्थ मानले गेलेले आहेत. म्हणून प्रसाद तयार करताना हे पदार्थ नक्की वापरायचे आहेत. पूजेत 5 फळांचा नैवेद्य देखील लावावा. कृष्णांना दूध, दही अत्यंत आवडीचे होते. म्हणून प्रसादात दूध, दही आणि लोणी सामील करण्यास महत्त्व आहे. श्रीकृष्णांना पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. देवाला अर्पण केल्यानंतर पंचामृताचं सेवन आपण करायचं आहे. तसेच शेजाऱ्यांमध्येही त्याचं वाटप आपण करणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येण्यास मदत होते. नैवेद्य दाखवताना हे लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक पदार्थावरती आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. त्याशिवाय भगवान श्रीकृष्ण प्रसाद ग्रहण करत नाहीत. संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण बाळकृष्णांची मूर्ती पाळण्यामध्ये ठेवणार आहोत. पाळण्याची छान अशी सजावट करून घ्यायची आहे. फुलांच्या साहाय्याने तुम्ही पाळण्याची सजावट करून घेऊ शकता. नंतर बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला या फुलांवरती आपण ठेवणार आहोत आणि बाळकृष्णांचा या दिवशी आपल्याला पाळणा म्हणायचा आहे. पाळण्याचं पुस्तकही आपल्याला मिळतं, तर त्याच्यामध्ये वाचून आपण पाळणा म्हणू शकतो. त्याचबरोबर यूट्यूबवरतीही अशी बरीच गीतं उपलब्ध आहेत, तर ते लावूनसुद्धा तुम्ही बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकता. थोडा वेळ आपल्याला बाळकृष्णांना झोका द्यायचा आहे. बरेच जण या दिवशी उपवास ठेवत असतात. तर या दिवशी उपवासाच्या पदार्थामध्ये दुधाचे पदार्थ खाण्यास वर्ज्य मानले गेलेले आहे. दुधाचे पदार्थ या दिवशी आपण खाणार नाही. तर या दिवशी बरेच जण 12 नंतर उपवास सोडत असतात. दिवसभर दुधाचे पदार्थ खाल्ले नाही तरी तुम्ही उपवास सोडल्यानंतर म्हणजे 12 नंतर तुम्ही दुधाचे पदार्थ नक्कीच खाऊ शकता. सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची आरती करायची आहे. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची आरती करून घेऊयात. त्यानंतर बाळकृष्णाची आरती करायची आहेत. नैवेद्य सर्वांना प्रसाद म्हणून आपण देणार आहोत, त्याचं वाटप करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी लोणी आणि खडे साखरेचा भोग आपल्याला बाळश्रीकृष्णांना नक्कीच लावायचा आहे. तर या व्रताची सांगता आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्याला परत एकदा छान अशी बाळकृष्णांची पूजा करायची आहे. बाळकृष्णांना महानैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी महत्त्वाचं म्हणून आपण या दिवशी नैवेद्य म्हणून आपल्याला गोपाळ काला करायचा असतो आणि हा गोपाळ काला नैवेद्य म्हणून भगवान श्रीकृष्णांना आपल्याला दाखवायचा आहे. दीप धूप आपल्याला बाळ श्रीकृष्णांना दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशाची आणि बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला आहे त्या जाग्यावरती म्हणजे आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. फुलं निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. हा जो नैवेद्य आहे तो सर्वांनी आपण ग्रहण करणार आहोत. सर्व पूजेचं साहित्य आहे त्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. काही चुका झाल्या असतील तर देवापुढे हात जोडून क्षमा याचना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने
पूजेची सांगता आपण करणार आहोत। तर जन्माष्टमीच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही घरीच पूजा नक्कीच करू शकता आणि ती मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा।